नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय मैदा पापडी। अगदी खुसखुशीत आणि चहा सोबत खाऊ शकता, मुलांना नाश्त्याला देऊ शकता। बनवायलाही अगदी सोपी आहे, झटपट बनते। चला तर रेसिपी सुरू करूया। अर्धा किलो मैदा चाळणीने चाळून घ्यायचा। मेजरिंग कपनी अर्धा कप तूप घ्यायचं। छान असं गरम करून घ्यायचं। खूप कळकळीत धूर निघेल एवढं गरम नाही करायचं। गरम तूप मैद्यावर टाकायचं। तूप खूप गरम आहे, लगेचच हाताने मिक्स नाही करायचं, चम्मचने मिक्स करायचं। हलकं थंड झाल्यानंतर हाताने छान चोळून मिक्स करायचं। बेसनाच्या लाडूचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तोही नक्की बघा। माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पीठ मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मुठ्ठी बांधून बघायची। छान अशी मुठ्ठी बांधल्या जाते म्हणजे तूप टाकलेलं परफेक्ट झालेलं आहे। 1 चम्मच मीठ टाकायचं, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका। 2 चम्मच ओवा हातावर चोळून टाकायचा। छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय आपल्याला। पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं। एकाच वेळेस खूप पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। खूप छान अशा खुसखुशीत पापड्या होतात। तुम्ही मुलांच्या डब्यावर पण देऊ शकता, मधल्या सुट्टीसाठी, घरी चहा सोबत खाण्यासाठी पण बनवून ठेवू शकता। अशा एक वेळा बनवून ठेवल्या तर 10 ते 15 दिवस आरामात टिकतात। अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून ठेवायचं। पीठ झाकून 10 ते 15 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं। 10 ते 15 मिनिटांनंतर परत पीठ एक वेळा मळून घ्यायचं। एकाच पिठाच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या बनवणार आहोत आपण। गोळा घ्यायचा पिठाचा। पोळी लाटायला पिठाची किंवा तेलाची गरज लागत नाही, सहज पोळी लाटल्या जाते। अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची। कुठल्याही एका मोठ्या किंवा छोट्या साईजच्या वाटीच्या सहाय्याने पुऱ्या कट करून घ्यायच्या। अशा पद्धतीने बनवल्या तर एकाच वेळेस 5 ते 6 पापड्या बनतात। साईडचं एक्स्ट्रा असलेलं पीठ काढून घ्यायचं। पुरीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि काट्याने हलकं टोचून घ्यायचं। अशाच पद्धतीने बाकी असलेल्या पुऱ्या पण बनवून घ्यायच्या। मेथी टाकून मैदा पापडी कशी बनवायची हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तोही व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने पापड्या बनवून झाल्यात, एकाच वेळेस बघू शकता तुम्ही, बऱ्याच बनतात। परत पोळी लाटून घेताय मी। वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्याच ठेवणार आहोत आपण। अशाच पद्धतीने पापड्या तळून घेणार आहोत। तर तुम्ही छोटी वाटी घेतली तरी चालेल, मी याच साईजच्या वाटीने बनवून घेतल्यात। गॅसवर तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम होते तोपर्यंत बाकी असलेल्या पुऱ्या पण लाटून घेऊयात आपण। एक छोटासा गोळा घ्यायचा, पातळ अशी पुरी लाटून घ्यायची, फोल्ड करायची। अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची, काट्याने असं टोचून घ्यायची। अशा पद्धतीने एकाच पिठापासून 3 वेगवेगळ्या आकाराचे स्नॅक्स बनवून घेऊ शकता। आकार वेगवेगळा असला तर मुलांना खायला पण छान वाटते। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। तेल हलकं गरम झाल्यानंतर अशा एक करून पापड्या टाकायच्या। अशा पद्धतीची पसरट कढई घ्यायची म्हणजे एकाच वेळेस बऱ्याचशा पापड्या बसतात। पापडी तेलामध्ये टाकताच लगेचच झाऱ्याने फिरवायच्या नाही, हलक्या तेलावर तरंगायला लागल्या तेव्हा झाऱ्याने फिरवायच्या। गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा। मोठ्या गॅसवर तळल्या तर आतमध्ये कच्च्या राहतात, छान खमंग आणि खुसखुशीत होणार नाहीत। मग अगदी स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या। तेलाचे बुळबुळे पण खूप कमी झालेत आणि रंग पण बघा किती छान आलेला आहे। तळून झालेल्या आहेत, काढून घ्यायच्या। छोट्या पुऱ्याच्या साईजच्या पापड्या बनवल्या ते टाकायच्या। गॅस स्लो ठेवायचा। स्लो गॅसवरच या पण तळून घ्यायच्यात आपल्याला। अशा पापड्यांपासून तुम्ही पापडी चाट पण बनवू शकता। अशा पद्धतीने बनवून ठेवायच्या, 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। पापडी तळून ठेवलेली असली तर हवं तेव्हा तुम्ही पापडी चाट बनवून खाऊ शकता। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तळून झाल्या, काढून घ्यायच्या आणि ज्या पुऱ्या बनवून आपण पापड्या बनवल्या होत्या त्या तळून घ्यायच्या। अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या पापड्या बनवून तळून घ्यायच्या। मस्त अशा खुसखुशीत होतात। 10 ते 15 दिवस आरामात टिकतात। चहा सोबत अगदी खारी सारख्या लागतात।
अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असाच भरभरून सपोर्ट करत राहा।